ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। हैदराबाद गॅझेट मार्फत ओबीसी आरक्षण घालवण्याचा घाट आहे। सामान्य ओबीसींच्या हितांसाठी नेत्यांनी समोर यावं असंही हाकेंनी म्हटलंय। ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, फक्त निवडणुकीच्या दृष्टीने आरक्षणाकडे पाहू नका असंही लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय। विदर्भामधल्या सर्व ओबीसी बांधवांना आणि विशेष करून ओबीसी नेत्यांना माझी विनंती आहे, ओबीसीचं आरक्षण या मुख्यमंत्र्याच्या हातून मग हैदराबाद गॅझेटद्वारे असो, सातारा बॉम्बे गॅझेटद्वारे असो किंवा बोगस सर्टिफिकेटच्या आधारे कुणबीकरणाच्या माध्यमातून असो, ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा घाट या महाराष्ट्रात या मुख्यमंत्र्यांनी घातलेला आहे। त्याला विरोध करा। ओबीसी आरक्षणाकडे फक्त निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विदर्भातल्या नेत्यांनी पाहू नये, तर सामान्य ओबीसींच्या हितासाठी तुम्ही पुढे आलं पाहिजे आणि बोललं पाहिजे। विदर्भ सुद्धा ओबीसीच्या चळवळीमध्ये कुठंच मागे पडणार नाही असं आव्हान, मागे पडू नका असं आव्हान मी विदर्भामधल्या जनतेला करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।